रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2026ची घोषणा करण्यात आली. निर्मला सीतारामन यांच्या वतीने रविवारी मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे विभागाला महाराष्ट्राच्या वतीने 47,000 करोडचे पॅकेज जाहीर करण्यात आले. यामध्ये 3 बुलेट ट्रेनसुद्धा महाराष्ट्राला मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये पुणे ते मुंबई हे बुलेट ट्रेनमध्ये फक्त 48 मिनिटांमध्ये प्रवास, तसेच पुणे ते हैदराबाद हे अंतर फक्त 1 तास 55 मिनिटांमध्ये कापणार असल्याची माहिती देण्यात आली. नंबर बोले तो 23,926 करोड़, 23,926 करोड़ हमारे रेलवे वाले को बाटा की प्राइस लगा 24,000 करोड़ वाली है। तो टोटल प्रोजेक्ट्स महाराष्ट्र में बुलेट और फ्रेट कॉरिडोर सब मिला के 1,70,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट हैं। 1,70,000 करोड़ रुपए के रेलवे के प्रोजेक्ट्स हैं महाराष्ट्र में। 1,70,000 करोड़ रुपए के रेलवे के प्रोजेक्ट्स हैं और महाराष्ट्र को 2 नई बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स मिले हैं। एक तो मुंबई से पुणे और दूसरा पुणे से हैदराबाद। और इसका बेनिफिट इतना होगा, मुंबई से पुणे की यात्रा मात्र 48 मिनट की रह जाएगी। मुंबई से पुणे की यात्रा मात्र 48 मिनट्स की रह जाएगी बुलेट ट्रेन से। और इसका बहुत बेनिफिट होगा। पुणे और मुंबई प्रैक्टिकली एक शहर की तरह हो जाएंगे। आप मुंबई में काम कंप्लीट करके पुणे जाइए, इतने बंधु की मिष्ठान भंडार से अपना सामान खरीद के बाकरवाड़ी खाइए और बहुत अच्छा इससे बेनिफिट होगा। साथ ही साथ पुणे से हैदराबाद, ये प्रोजेक्ट से पुणे से हैदराबाद, जो कि दोनों बहुत बड़े आईटी और मैन्युफैक्चरिंग और इलेक्ट्रॉनिक्स के हब हैं, ये दोनों जुड़ जाएंगे तो 1 घंटे 55 मिनट की यात्रा रह जाएगी मात्र। पुणे से हैदराबाद 1 घंटे 55 मिनट, यानी 2 घंटे से कम समय में पुणे से हैदराबाद। तो बहुत बेनिफिट होगा। महाराष्ट्र के दोनों प्रोजेक्ट्स के लिए सभी का अभिनंदन और बहुत ही सहयोग है महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी का, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री जी का, राजस्थान के मुख्यमंत्री जी का, मध्य प्रदेश छत्तीसगढ़ के माननीय मुख्यमंत्री जी का बहुत ही सहयोग है, जिसके कारण तेजी से ये सारे प्रोजेक्ट्स आगे बढ़ रहे हैं। जो नया डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर है वो भी महाराष्ट्र के वाडवल पोर्ट को कनेक्ट करेगा। जैसा मैंने आपको बताया, डांकुनी वेस्ट बंगाल में चालू होके वहां से उड़ीसा, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश को जोड़ते हुए महाराष्ट्र और आगे सूरत के पास में इसकी कनेक्टिविटी आएगी, जिससे कि वेस्टर्न फ्रेट कॉरिडोर से जुड़ेगा। तो वाडवल पोर्ट को कनेक्टिविटी इस प्रोजेक्ट से मिलेगी, जिससे कि वाडवल पोर्ट, जो कि दुनिया का सबसे बड़े प्रोजेक्ट पोर्ट्स में से एक होने वाला है आने वाले समय में, इसको पूरे हिंटरलैंड से कनेक्ट हो जाएगा ये पोर्ट इस फ्रेट कॉरिडोर से। पॉलिसी की दिव्यांग फ्रेंडली आपल्याला रेल्वे स्टेशन बनवायचे, त्याच्या अंतर्गत आता जर तुम्ही रिसेंटली कधी गेला माहिती, पण ब्रेल सायनेजचे आपण बनवून घेतलेले असे आणि प्रॉपर ते दिव्यांगजनमध्ये जी रजिस्टर्ड संस्था आहेत त्यांच्याकडनं आपण ते विकत घेतलेले आहेत आणि दोघे साईडला लावलेले आहेत। त्याच्यावर पूर्ण 1 नंबर प्लॅटफॉर्म 2, 3, 4, 5 याचे पूर्ण मॅपिंग केलेले की टॉयलेट कुठल्या साईडला आहे, सिटी ऑफिस कुठे आहे, एस ऑफिस कुठे आहे, बुकिंग ऑफिस कुठे आहे, तर ते केलेलं आहे। त्यानंतर एका NGOच्या दिव्यांगजन ब्लाइंड पर्सनकडनं आपण ते बघून पण घेतले की त्यांना ते कम्फर्टेबल आहे का नाही, ते सुद्धा आपण त्याची टेस्ट करून घेतली। त्याचा एक पार्ट अपूर्ण राहिलेला आहे की जो आपण जिथं आपलं रेलकोस रेस्टॉरंट आहे तिकडनं एक गायडेड पाथ पण बनवतोय आपण, म्हणजे पार्किंग पासनं पण जर आले एंट्री पार्किंगमधनं पण तर गायडेड पाथ एक चेकर स्टाईल्स असतात की ज्याच्यानं पायाच्या यानं त्यांना ओळखता येतात 100% ब्लाइंड पर्सनला, त्याच्यातर्फे ते त्या ब्लाइंड आपल्या ब्रेल सायनेज जवळ येऊ शकतात आणि तिथनं पुन्हा एक गायडेड पाथ राहील। त्याचंही काम आमचं पुढचं 15-20 दिवसाचं, म्हणजे एखादा महिना लागेल असेल। सोलापूर आणि कलबुर्गी जे आपले NSG2 स्टेशन आहेत, NSG2 स्टेशन म्हणजे ज्याचं आपलं उत्पादन 100 करोडच्या वरती आहे वार्षिक उत्पादन, तसे आपल्या सोलापूर भागातले 2 स्टेशन आहेत। तर ते एक तर गायडेड पाथ त्याला म्हणतो की एंट्रीपासून त्यांना कसं येता येईल त्या ब्रेल सायनेजपर्यंत, आणि त्या ब्रेल सायनेजला आपल्या बोटांनी ते ओळखू शकतात। ब्रेल सायनेज आपण ऑलरेडी इन्स्टॉल केले, मला वाटतं त्याची बातमी झाली होती, प्रेस नोटी काढली होती मला वाटतं आपण, तर ते एक नवीन डेव्हलपमेंट आहे। त्यानंतर आपण जे एक नवीन टॉयलेट, मॉडेल टॉयलेट बांधलेलं आहे, तर तिथं ऑलरेडी आपण गायडेड पाथ देऊन दिलेला आहे। तुम्ही त्याला बघा थोडासा असं, म्हणजे जे टाईल्स असतात त्याच्यामध्ये आपला वेगळ्या कलर कोडमध्ये आपण त्याच्यावर सोडू शकतो असे, आणि त्याला प्रॉपर हँडरेलला पण सर आपण दिव्यांगजन फ्रेंडलीच केलेलं आहे। तर दिव्यांगजन टॉयलेट जे ते आपलं इंजिन आहे ना, इंजिनच्या पाठीमागे बघा
जे आपले नवीन पार्किंग डेव्हलप झालेली तर ते काम आपण जसं जीम इन्स्पेक्शन पण आमचं शेड्यूल होतं तर त्याप्रमाणे ते ॲज पर शेड्यूल ते कम्प्लीट झालेलं इकडं आहे. तर हे एक नवीन डेव्हलपमेंट आहे. दुसरं आहे की आता इथल्या जे लोकल आपल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जसे आपल्याकडे साखर कारखाने भरपूर आहेत तर आपण इथून तुम्हाला कल्पना असेल जसं साखर कारखान्याचं बाय प्रॉडक्ट जे असतं मोलॅसेस तर मोलॅसेसचं रेक आपण मागच्या वर्षी 5 रेक लोडिंग केलेलं होतं. आता मोलॅसेस हे याच्या अगोदर पण जायचं जिथं रिक्वायरमेंट असेल फॅक्टरीज असतील किंवा डिस्टिलरीज जिथं इथेनॉल प्लांट वगैरे असेल तिथं जायचं तसं म्हणजे बाय रोड जायचं. यावर्षी आपण सोलापूरवरनं बऱ्यापैकी त्यांना कन्व्हिन्स केलं पार्टीजला आणि तर रेल्वेनं ती वाहतूक होते. आता रेल्वेनं होते आपले पंढरपूरनं होते मोलेसेसची त्यानंतर लातूरवरनं मला वाटतं लास्ट 10-12 वर्षात कधी झालेलं नव्हतं. लातूरवरनं पण आपण मोलेसेसचं लोडिंग केलं. त्यानंतर बाले जे आपलं जवळचं स्टेशन आहे तिथून पण आपण मोलेसेसचं लोडिंग केलं. सामान्य पॅसेंजरला जास्त याच्याशी कल्पना नसते पण इथल्या साखर कारखान्यात त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी एक फ्रुटफुल असते की रेल्वेनं वाहतूक स्वस्त पण असते आणि जास्त क्वांटिटीमध्ये माल डेस्टिनेशनला पोहोचतो. मॅक्झिमम कुठे जातात? मॅक्झिमम NPM म्हणून एक सदर्न रेल्वेमध्ये नेल्लमपल्ली म्हणून एक स्टेशन असते. NPM त्याचा कोड आहे सदर्न रेल्वेमध्ये तामिळनाडूमध्ये तर तिथं आपण पाठवतोय. मॅक्झिमम तर साऊथ इंडियामध्ये त्याचं जातोय असं आहे.